तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। देशाला पोलिओमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानाला जळगाव जामोद तालुक्यातील वाडी खुर्द येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शहरासह ग्रामीण भागातील विविध लसीकरण केंद्रांवर सकाळपासूनच पालकांनी आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओची मात्रा देण्यासाठी मोठी गर्दी केली। वाडी खुर्द येथील अंगणवाडी क्रमांक 2 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण केंद्रावर सकाळी 7 वाजल्यापासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली। दिवसभर पालकांनी आपल्या चिमुकल्यांना पोलिओची मात्रा पाजण्यासाठी उपस्थिती लावली। दिवसभर चाललेल्या या मोहिमेत एकूण 255 बालकांना पोलिओची मात्रा देण्यात आली। या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ गीता निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा मंडळ सदस्य वाडी खुर्द यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सौ ललिता ताडे, श्रीमती माधुरी विघे, शोभा राजू डहाके, पुष्पा निकडे तसेच अंगणवाडी व आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी पालकांना प्रत्येक राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या बालकांना पोलिओची मात्रा वेळेवर देण्याचे आवाहन केले। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव। दिनांक 28/2026 रोजी वाडी खुर्द भयानगर येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली। यामध्ये आम्हाला पालकांचे आणि आमच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्करचे खूप चांगले सहकार्य लाभले आणि 2 बूंद जिंदगी म्हणजे या पोलिओच्या 2 थेंबामुळे बालकांना जीवनदान मिळते आणि हमेशासाठी पोलिओपासून आपला भारत मुक्त व्हावा ही सरकारची चांगली योजना आहे। यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे दोघांचेही योगदान चांगले आहे आणि ही योजना राबवण्याबाबत त्यांचे खूप चांगले आम्हाला सहकार्य आहे। आम्ही अशाच प्रकारे ही योजना पुढेही राबवू आणि सगळ्यांना बालकांना पोलिओपासून म्हणजे आपला भारत पोलिओपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करू। आज दिनांक वाडी खुर्द जळगाव जामोद अंगणवाडी क्रमांक 2 येथे पल्स पोलिओची मोहीम राबवण्यात आली। तेव्हा बूथवर ग्रामपंचायत सदस्य गीताताई अंबादास निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणि आमचे लाभार्थी 300 या मोहिमेसाठी पात्र होते। त्यापैकी 250 लाभार्थ्यांचं मोहीम राबवण्यात आली, त्यांना पोलिओ देण्यात आला आणि पालकांनी सुद्धा खूप छान प्रतिसाद दिला। सकाळी 7 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत आमची मोहीम राबवण्यात आली। खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि